गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 127. आईसाहेबांनी आधी लेक अस्मीला ओवाळलं, त्यानंतर जड अंतकरणाने प्रियाला ओवाळलं. प्रियाचे पाय उंबरठ्यावरच खिळले होते. तिची नजर सारखी कुशीतल्या त्या छोट्याशा जीवाकडे जात होती. आता आल्यावर सगळे सोफ्यावर बसले, पण प्रियाचं रडणं काही थांबलं नव्हतं. अस्मीने हळूच बाळाला प्रियाच्या जवळ केलं आणि म्हणाली, "वहिनी, हे पण घे ना, हे पण तुझंच आहे ना." प्रियाने थरथरत्या हाताने त्या बाळाला आपल्या छातीशी धरलं. जसा त्या कोवळ्या जीवाचा स्पर्श तिच्या शरीराला झाला तसं बाळ शांत झालं. प्रियाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिला जाणवलं होतं की 9 महिने तिच्या उदरात जो ठोका वाजत होता, जो ठोका लागत होता, तोच ठोका त्यामध्ये होता. जो श्वास ती अनुभवत होती, हा स्पर्श तो हुबेहूब तसाच होता. ती म्हणाली, "अहो बघा ना, हा माझ्याकडे आल्यावर कसा गप्प झाला. 9 महिने मी जो स्पर्श काळजात जपला होता ना, अगदी तसाच भास होतोय मला. देवाने माझा गोळा हिसकावून घेतला, पण या रूपाने पुन्हा एकदा माझ्या समोर आलंय असं वाटतंय." हे ऐकून तर शिवमचं काळीज चिरत गेलं. आपल्या पत्नीला यातना त्याला पाहवत नव्हत्या, पण तो हतबल होता. त्याने गुपचूप आपली नजर चोरली. प्रिया त्या बाळाचे हातपाय कुरवाळत असताना तिची नजर बाळाच्या उजव्या मनगटावर गेली. तिथे एक त्रिकोणी लाल रंगाची जन्मखून होती. प्रियाचे डोळे विस्फाटले. तिचं हृदय धडधडू लागलं होतं. प्रिया म्हणाली, "आईसाहेब, ही खून बघा. यांच्या हातावर पण अगदी." आणि आता हे ऐकून तर शिवम पूर्णपणे घाबरला. त्याला क्षणभर वाटलं होतं की जे सत्य प्रिया जेव्हा प्रियाला कळेल तेव्हा काय होईल, आणि असं काही झालं तर. ते वातावरण एकदम शांतता पसरली होती. शिवमच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. त्याने पटकन अतुलकडे पाहिलं. अतुलने परिस्थिती सावरण्यासाठी शब्द फोडले, "वहिनी, अहो असं कसं काही नसतं. योगायोग असतो तो. शेवटी शिवमची बहीण आहे ना, अस्मी. रक्ताचं नातं आहे. एखादी खून इकडे तिकडे असू शकते." पण रात्री जेव्हा सगळा वाडा शांत झाला तेव्हा अंगणात शिवम एकटाच डोळे पुसत बसला होता. तेवढ्यात तिथे चैतन्य आला. चैतन्याला आता सगळं सत्य समजलं होतं की शिवमने आपला संसार वाचवण्यासाठी स्वतःचा वंशाचा दिवा त्यागला आहे. चैतन्य गहिवरल्या आवाजात म्हणाला, "दादा, तुम्ही जे केले ना, त्याची किंमत मी 7 जन्म घेऊन सुद्धा विसरू शकणार नाही आणि फेडू शकणार नाही. स्वतःच्या पत्नीला एवढा मोठ्या दुःखात ठेवून तुम्ही माझ्या संसारात पूर्वत न दिलं. पण जेव्हा प्रियाताईला हे सत्य कळेल तेव्हा काय होईल?" शिवम म्हणाला, "चैतन्य, तू माझ्या काळजाचा तुकड्याला म्हणजे अस्मीला सांभाळत आहेस. जर हा अपघात झाला नसता आणि डॉक्टर म्हणाले नसते की तुझे वंश पुढे जाणार आहे, नाही तर तर कदाचित मी हे केलंच नसतं रे. देव नको करो आणि असं काही हो. पण माझ्या बहिणीचं घर उद्ध्वस्त होताना आम्ही पाहू शकत नव्हतो. आता हा मुलगा तुझाच आहे. फक्त फक्त एक लक्षात ठेव, त्याला इतकं प्रेम दे की त्याला कधीच त्याच्या खऱ्या आईची आणि बापाची उणीव भासणार नाही." चैतन्याने रडत रडत शिवमचे पाय धरले, पण शिवमने त्याला छातीशी घट्ट धरलं. एका भावाचा त्याग आणि दुसऱ्याचा कृतज्ञ भाव तिथे ओसांडून वाहत होता. घराच्या एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या आईसाहेबांनी हे सगळं ऐकलं होतं. तिला माहिती होतं की हे गुपित जितकं दाबलं जाईल तितकं ते भविष्यात स्फोटक ठरेल. पण सध्या तरी अस्मीचं मातृत्व आणि शिवमचा त्याग या दोन गोष्टींनी वाड्याचं अस्तित्व टिकवून धरलं होतं. पण आईसाहेबांच्या मनात तर आता वेगळंच काहीतरी होतं. आणि आईसाहेबांनी चैतन्याला जागेवरच पकडलं. हे सगळं बोलणं न झाल्यावर त्यांनी जावई या नात्याने काहीतरी समजून सांगितले. त्यांना पदर पसरून प्रियासाठी काहीतरी मागितले आणि चैतन्य म्हणला, "आईसाहेब, तुम्ही हा पदर पसरू नका. अहो मोठे आहात तुम्ही, मी बघतो ना. पण आता हे दुःख केव्हा धरणार?" असं शिवम प्रियाला म्हणाला, "सावर ना तू यातून." तर तीही रडत म्हणाले, "अहो कशी सावरू? ज्याच्यासाठी इतका अट्टहास केला होता, आज तेच माझ्या जवळ नाही, कसं सावरू?" तो तिला स्वतःच्या मिठीत सावरून म्हणला, "बरं बस आता बाळा, किती रडशील ग? ही आपली परी आहे ना, तिच्याकडे लक्ष द्यायला हवे की नाही? घे बरं तिला." असं म्हणून त्याने बाळाला एकदम जवळ दोघांच्या मांडीवर घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तसंच प्रियाच्याही गालावर ओठ टेकवले. तरीही ती खूपच दुःखी होती. ती म्हणाली, "बरं सांगा आता, बारसं ठेवायचं का तुमच्या दोघींच्या बाळाचं?" असं शिवम म्हणाला. "असं केवळ बाळबाळ करायचं ना?" असं म्हणून तिचे डोळे पुन्हा पुसले. ती हळूच म्हणाली, "तुमच्या मनाने काय कसंही करा, मला कशाचाही रस नाही." तो म्हणला, "अगं असं काय करतेस?
तुला खूप हौस होती ना आपल्या नावावरून बाळांची नावं ठेवायची म्हणून. मग हिचं काय ठरवणार असं म्हणून तिचा गाल त्याने पुन्हा ओढला. तरीही ती हसली नाही. आता तो आता तिला काही केलं तरी हसवायला हवं असं त्याला वाटत होतं. तो म्हणाला, बरं माझ्याकडे बघ, खूप छान नाव आहेत, सांगू का? आणि ती आता जरा गाल फुगून म्हणली, हो सांगा. तो म्हणला, गंगूबाई, जमनाबाई, यमुनाबाई, सावित्रीबाई, नर्मदाबाई. आता ती ती नावं ऐकून ती म्हणाली, अहो आपल्या मुलींचं नाव ठेवायचं आहे, महापूर नाही येण्याच्या घरात, असं म्हणून ती खळखळून हसली. पण आता तिचा हसण्याचा आवाज खालीपर्यंत आला. आता हा आवाज जवळपास 15 दिवसांनी आला होता. कारण पहिले सारखं यायचा, पण आता येत नव्हता ना. आणि असं ऐकून सगळ्यांना खूप छान वाटलं होतं. कारण जसं हे सगळं झालं तेव्हापासून तिचं हसणं तर गायबच झालं होतं. तर आबासाहेब म्हणाले, बरं पाटलीनबाई, तुमच्या नातीचं आणि नाताचं बारसं ठेवा. त्या म्हणल्या, हो हो. तिची मम्मी म्हणाली, बारसं झाल्यावर आम्ही प्रियाला नेऊ शकतो का? जरा काही दिवसांसाठी आराम मिळेल डिलिव्हरीचा. तर त्या म्हणाल्या, अहो न्या ना, मी ती येत असेल तर. तसं सगळे हसले, कारण ती काही जाणार नाही हे सगळ्यांनाच माहिती होतं. पण आता उद्या बारसं आहे म्हटल्यावर, ठेवलं आहे म्हटल्यावर, म्हणून चैतन्य सुट्टी घेऊन घरी आला आणि थेट वाड्यावर आला. पण तो येता ना जवळ काहीतरी ठरवूनच आला होता. पण अस्मीला कसं सांगणार ना, आईसाहेबांना दिलेला शब्द पाळला पाहिजे ना. पण हाच प्रश्न वारंवार त्याला पडत होता, कसं करणार? पण आता आला तेव्हा जवळपास रात्रीचे 11 वाजले होते. अस्मीपाशी कुणी नव्हतं आणि तो अस्मीच्या रूममध्ये गेला तर बाळ जागं होतं म्हणून ती देखील जागी होती. त्याने हातपाय स्वच्छ धुतले, कारण लहान बाळांना हात स्वच्छ केल्याशिवाय लावायचं नाही असं डॉक्टर पल्लवीने सांगितलं होतं, नाहीतर ते आजारी पडतं. तो त्याचा आवरून तिच्यापाशी गेला. तिनं हळूच बाळ त्याच्या मांडीवर दिलं आणि स्वतः त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. तो खूप प्रेमाने त्या बाळाला बघत होता. तिला म्हणाला, कशी आहेस? ती म्हणली, ठीक आहे. पण हे बाळ ना ठीक नाही हो. सगळं काही केलं तरी सारखं रडतं. आणि हो, वहिनीने घेतलं की अजिबात रडत नाही, दादांनी घेतलं की अजिबात रडत नाही, दादाने जरा थापटलं की लगेच झोपतं, आणि आता बघा अजून जागा आहे. तो म्हणाला, हो ना. एक सांगू का अस्मी तुला, राग तर नाही येणार ना? ती म्हणाली, अहो असं काय विचारताय, सांगा. तो म्हणला, नाही ग, वचन देतो आधी माझा, तू माझ्यावर विश्वास ठेवशील मग सांगतो, आणि मी सांगशील ते करशील. ती म्हणाली, अहो असं काय हा वेडेपणा, माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर आहे, तुम्ही सांगाल ते मी करेल. तो म्हणाला, बघ बघ हा, वचन दिले आहे, पाटलांची लेख आहे, वचनाला जाग राहा. ती पण त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, हो तुम्ही म्हणाल ते मी करेल, दिलं वचन. आता तो म्हणाला, तुला काय वाटतं, हे खरंच 7 महिन्यांचं आपलंच बाळ आहे का? ती म्हणाली, अहो असं काय करता आणि असं काय विचारता, हे आपलंच आहे, दादा स्वतः घेऊन आला होता माझ्याकडे. तो म्हणला, हो ना. तो म्हणला, हो का, मग मला सांग, ह्याला डॉक्टर पल्लवीने आणि डॉक्टर रोहितने 7 महिन्यांचा आहे म्हणून, वजन कमी आहे म्हणून ऑब्झर्वेशन मध्ये का नाही ठेवलं ग? आणि आता हे ऐकून ती म्हणली, अहो तो एकदम परफेक्ट आहे ना म्हणून. तो म्हणाला, मग मला सांग, बाळ परफेक्ट कधी असतं ग? ती म्हणाली, 8 महिन्यांच्या नंतरचं. तो म्हणाला, बरोबर ना, मग हे आपलं कसं? ती म्हणाली, हे बघा, काय बोलायचं ते स्पष्ट बोला आणि काय सांगायचं ते स्पष्ट सांगा. तो म्हणाला, ठीक आहे, आता स्पष्टच सांगतो. अगं हे बाळ तुझ्या दादांचं आहे, तू तुझं बाळ त्या अपघातात गमावलंस, तुझी मानसिक स्थिती बिघडली होती, तुला फक्त बाळ हवं होतं म्हणून त्यांनी हा त्याग केला. तसं हे ऐकून तिने कानावरच हात ठेवून म्हणाले, अहो बाळ माझं आहे, आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी आहे, तुम्ही खोटं बोलताय, हे सत्य नाही, हे सत्य नाही. पण आता हे सत्य पचवणं दोघांसाठी खूप अवघड होतं. तो म्हणाला, तू कान झाकून घेतल्यावर सत्य बदलणार नाही अस्मी. तो तिच्या कानावरचा हात बाजूला काढून म्हणाला, हे तू ऐकलं तरी बदलणार नाही, तुझ्या म्हणण्याप्रमाणे. नाही ऐकलं तरी बदलणार नाही. बघ त्याच्या हातावरच्या खुणेकडे, बघ तो त्यांच्या कुशीत स्वतःला सेफ समजतो, तुझं काय सांग ना अस्मी. तर अस्मी रडायला लागली. हे स्वीकारणं जड जाईल तुला सत्य अस्मी, पण आणि विसरू नकोस, तू मला वचन दिलं आहे. आता त्या वचनाला जागायचं की स्वतःच्या वचनात स्वतःलाच अडकून घ्यायचं, हे तुझं तू ठरव. मी तुला
उद्यापर्यंतचा टाइम देतो. आठवण कर एकदा तुझ्या वहिनीच्या त्या 9 महिने सहन केलेल्या यातना, एक बाळ गमावल्यानंतर केलेला शोक. आता निर्णय तुझा आहे अस्मी. चल येतो मी, असं म्हणून तो निघून गेला आणि ती निशब्द त्या बाळाकडे बघत रडत राहिली. रात्रभर निशब्द होती, पण चैतन्याने हा निर्णय तिच्यावर सोपवला होता. तो जर तिच्या जवळ असता तर कदाचित तिने रडून रडून चैतन्याला बळीच पाडला असतं. त्यामुळे चैतन्य केव्हाच निघून गेला. वाड्यात दुसऱ्या दिवशी बारशाची तयारी सुरू झाली होती. तोरणं लागली होती. सनेचा सूर घुमत होता. पण चैतन्याच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. अस्मीचा रात्रभर डोळ्याला डोळा न लावता त्या बाळाकडे बघत बसली होती. तिच्या डोळ्यासमोर काल रात्रीचे चैतन्याचे शब्द आणि गेल्या काही दिवसापासून वहिनीचं वागणं सारं काही एखाद्या चित्रासारखं फिरत होतं. सकाळ झाली. पाहुणे मंडळी जमू लागली होती. प्रियाने सावरून कष्टाने स्वतःच्या चेहऱ्यावर हसू आणलं होतं. ती पाहुण्यांचं स्वागत करत होती, पण तिची नजर सारखी एका खुशीत असलेल्या त्या बाळाकडे जात होती. मनात खूप खूप काहीतरी घालमेल चालू होती. बारशाचा विधी सुरू झाला. पाळणा सजला होता. पाटलीनबाई म्हणाल्या, चल अस्मी, बाळाला पाळण्यात टाकण्याची वेळ झाली आहे. आधी तुझं, मग वहिनींचं. नाव काय ठरवलं ते तरी सांग आता. अस्मी बाळाला घेऊन पाळण्यापाशी आली. सर्वांच्या नजरा तिच्यावर होत्या. शिवमने हळूच प्रियाचा हात हातात धरला, जणू तो तिला आधार देत होता. अस्मीने एकदा चैतन्यकडे पाहिलं. चैतन्याने नजरेत एकच भाव होता, दिलेला वचनाला जाग म्हणून. अस्मीने बाळाला पाळण्यात ठेवण्याऐवजी तिथेच थांबवलं. तिचा हात थरथरत होता. अचानक ती वळाली आणि थेट प्रियाच्या समोर जाऊन उभी राहिली. सगळीकडे शांतता पसरली होती. अस्मी भाऊ कोण म्हणाली, वहिनी, आज या बाळाचं नाव ठेवण्याआधी मला एका सत्याचं नाव घ्यायचं आहे. हे बाळ ज्याच्यासाठी आपण आज इथे जमलो आहोत, हे माझं नाहीच आहे. हे ऐकताच वाड्यात एक कुजबूज सुरू झाली. आबासाहेब ताडकन उपटून उभे राहिले आणि म्हणाले, काय बोलतेस अस्मी? वेड लागले का तुला? अस्मीने रडत रडत प्रियाचा हात हातात घेतला आणि म्हणाले, नाही आबासाहेब, हे सत्य आहे. मी माझं बाळ त्या अपघातात गमावलं आहे, पण दादाने आणि बहिणीने माझ्या प्रेमापोटी, माझ्या जीवापोटी स्वतःच्या काळजाचा तुकडा मला दिला. वहिनी, तू 9 महिने सोसलेल्या यातना, तो प्रसव काळा आणि कितीही तू रिकाम्या पोटी मला हसताना बघत राहिलीस. एवढं मोठं मन कसं ग तुझं? का ग वहिनी? असं म्हणून तिने रडायला सुरुवात केली. पण आता काय होणार होतं पुढं हे ऐकून प्रिया काय करेल? शिवमने तिला न विचारता घेतलेला निर्णय कुठल्या शिगेला जाऊन पोहोचेल? प्रिया काय करेल? आबासाहेब पण काय निर्णय देतील? शिवमला शिक्षा मिळेल की माफी? जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. गावाला जाण्याआधी हा भाग टाकला आहे. बघू आता उद्या भाग टाकणं होतोय की नाही.